जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. हे पायकडे आपली आई आहे. आम्हाला मोटर चालू करायची आहे पण आमच्या लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर ते सगळ्याला पुढे क्लिअर करणे. पण त्याआधी हे काम दिलं आता आईनं. आमचा म्हसोबा महाराज आहे, त्याला नारळ फोडायचं आहे. तर चलो. हे पहा, हे आपलं शेत आणि लगेच शेताच्या खाली नदी. पाण्याचा विशेष नाही. 15 दिवसापूर्वी एवढा पूर होता या नदीला खतरनाक, तर डायरेक्ट इथे शेतात पाणी यायला येत होतं. पण मग आता सध्या काही नाही. चला तिकडे म्हसोबा महाराज आहे, तिकडे जाऊन दाखवतो. हे बघा, इथं आहे आमचे म्हसोबा महाराज डायरेक्ट नदीच्या कडेलाच. चला आता आपण एकदा पूजा वगैरे करून घेऊ थोडीशी. चला हो, नारळ बिरळ फोडून आपण झाले आता तयार. झालं आपलं काम. आता इकडं बघा, हे ठिबक पांगवायचे आम्हाला सगळं. आई ते जमा केलं ठिबक नेऊन टाकते. तिकडनं पांगत खाली आणायचं. त्याच्या अगोदर मी मोटरचं काय जे असेल ते विषय क्लिअर करतो. चलो. आपली मोटर जवळपास 3 महिन्यापासून पण होती. सोयाबीन पेरल्यापासून किल चालू करायचं कामच नाही एवढं. त्याच्यामुळे काहीतरी मोठा फॉल्ट होता. 2 तासाच्या महिन्यानंतर आखरची होती मोटर चालू झालेली. ती देखू पाणी. आता हे ठिबक तिकडं पांगवायचं आहे. तिकडे ठिबक पांगवलं जात नाही, त्याच्यामुळं असंच पाणी लावून दिलं आहे मोकळं. आणि चला आता आपण ठिबक पांगवून घेतो. आता बऱ्याच दिवसापासून या नळ्या असं गोळा करून ठेवल्या होत्या, त्याच्यात थोडंसं गुतमूत झालेलं आहे. तर आई तिकडे नेऊन देते, कारण आईला हे काढता येत नाही आहे. त्याच्यामुळे आई म्हणे तू काढून दे, मी पटापट तिकडे नेऊन टाकते. चला आता हे कंप्लीट करू. दुपारी खूप पाऊस पडला आणि भिजलो पण होतो. तर आमचं काम तसंच बाकीचं, त्याच्यामुळं व्हिडिओ काही बनायला गेला नाही. आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि आपलं जेवणाचं पण चला आता जेवण कर. आज जेवणात ते वरणपोळी आणि भजे. रात्री जेवण करून तसंच झोपून गेलो होतो. ब्लॉग पण यांनी केला आणि होप्स हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर नक्की करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.